महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। घरगुती एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले। त्यासोबतच महिला पदाधिकाऱ्यांनी अनोख्या रीतीने आपला निषेध व्यक्त करत आंदोलनस्थळी चुलीवर जेवण तयार करून स्वयंपाक करून शासनाचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। महिलांना इंधन दरवाढीमुळे त्यांच्या घराचे बजेट बिघडत असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर गॅस दरवाढीला कपात करून दिलासा द्यावा या मागणीसाठी महिलांनी हा आंदोलन केलं। तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला। मोदी सरकार गरिबांनी 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 अरे मोदी तेरा खेल मोदी सरकार गरिबांनी आणि ते भाई ए बाबा आम्ही जावं का? मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार नाही त्यांना सांगा मोदी सरकार हाय हाय पक्षाच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे आणि या गॅस दरवाढीच्या विरोधात आणि गॅस टंचाईच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आहोत। आज या ठिकाणी आपल्या शहरामध्ये अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून परीक्षेची तयारी करतायत। त्यांचं सर्व जेवण मेसवर अवलंबून आहेत आणि 1 ते 2 दिवसामध्ये जे काही हॉटेलमध्ये व्यावसायिक सिलेंडर असतील त्याचा साठा संपत आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हे झोपेत असलेलं मोदी सरकार याला जागा करण्यासाठी आज काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे। जर ही परिस्थिती 2 दिवसात सुधारली नाही तर आणखी मोठा संघर्ष काँग्रेस पक्षाच्या वतीने या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करण्यात येईल। देशातील सामान्य जनतेचं फसवणूक करण्याचं काम आज भाजपच्या माध्यमातून 2014 पासून होत आहे। आपण बघितलं की केंद्रीय माजी मंत्री स्मृती इराणी जी ज्या भाजपच्या खासदार होत्या, त्यांनी स्वतः सिलेंडर हातात घेऊन डोक्यावर घेऊन मांडीवर घेऊन या देशामध्ये आंदोलन केलं काँग्रेसच्या विरोधामध्ये। ज्यावेळेस फक्त 420 रुपये ही काँग्रेस याची रेट होती, गॅसची रेट होती, आज जवळपास 5 ते 6 पटीने आज या ठिकाणी गॅसचा भाव वाढलेला आहे। आपण बघितलं नुसतं 60 ते 70 रुपये पुन्हा या ठिकाणी भाव वाढला। एकीकडे या भाजप सरकारने उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून या देशातील महिला भगिनीला एक आश्वासन दिलं की प्रत्येकीच्या घरात गॅस असणारे, मात्र आपण बघा की त्या गॅसचं सिलेंडर कोपऱ्यात ठेवून आज चुलीवर महिला भगिनी आज घरोघर भाकरी करतायत, शेगडीवर आज घरोघर भाकरी करतायत। या गॅसच्या दरवाढीच्या विरोधामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी समेत सर्व फ्रंटल या ठिकाणी आज आंदोलन करतोय की महागाई या ठिकाणी कमी झाली पाहिजे। भाजपच्या नेतृत्वात वाढणारी ही जी महागाई आहे, गॅसचा वाढता दर आहे या ठिकाणी कमी झाला पाहिजे, तरी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो।